मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहण्यासाठी आले होते. यावेळी नारायण राणे देखील आले होते. किल्ल्यावर प्रवेश करत राणे समर्थक आदित्य ठाकरे यांच्या अंगावर धावून गेले. दुसरीकडे ठाकरे यांचे समर्थक आणि आमदार वैभव नाईक राणे समर्थकांच्या अंगावर गेले, तेव्हा पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यावर जाऊन पुतळ्याची पाहणी केली. मात्र निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांना संवाद साधत असताना त्यांच्या अंगावर राणेंच्या कार्यकर्त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरेंच्या एका कार्यकर्त्यानं राणेंच्या कार्यकर्त्यांना जोरदार चोप दिला. यावेळी तेथे तणाव निर्माण झाला. तणावाचं मुख्य कारण म्हणजे असं होतं की राजकोट किल्ल्यावर राणे पिता पुत्र आणि आदित्य ठाकरे दाखल होताच दोन्ही बाजूच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे येताच राणे समर्थकांनी पेंग्विन पेंग्विन म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले. राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला. घोषणाबाजी हाणामारीनंतर पोलिसांनी अधिकची कुमक मागवली. साधारण तासभर ठिय्या दिल्यानंतर पोलीस संरक्षणात छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले. ज्यावेळेस आदित्य ठाकरेंचे किल्ल्यावर आगमन झालं होतं त्यावेळेस राणेच्या कार्यकर्त्याने पेंग्विन पेंग्विन म्हणाले आणि यातूनच नंतर खऱ्या अर्थाने राडा होण्यास सुरुवात झाली. तर या बातमीबद्दल आपले मत काय आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.